नमस्कार, निक्षा.com मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर्मनीतील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल. का? कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे निक्षाने एक नवीन टूलकिट लॉन्च केली आहे, ज्यामुळे तुम्हाला जे मास्टर्स इन मॅनेजमेंट करायचं आहे, बिझनेस अँड मॅनेजमेंट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे, त्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटी कशी सर्च करू शकता, तसेच त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत, तसेच तुम्हाला कुठल्या प्रकारची हेल्प लागणार आहे, तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची सर्व उत्तरे या टूलकिटमध्ये असणार आहे. तर मग ही टूलकिट कशी मिळवायची आणि त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगतोच. परंतु त्यापूर्वी जर काही तुम्हाला असेच अपडेट्स मिळायचे असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याचा क्यूआर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तसंच फेसबुक ग्रुप देखील आहे, त्याचा देखील क्यूआर कोड तुम्हाला दिसत असेल. तो स्कॅन करून तुम्ही फेसबुक ग्रुप देखील जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे आमचा. तुम्हाला सतत अपडेट्स देण्यासाठी हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला देखील जॉईन करा. तिथे देखील तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या. चला तर मग आपल्या पॉइंट वरती वापस येऊयात. तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो कशा प्रकारे तुम्ही ही टूलकिट मिळवू शकता. सो तुम्हाला जर्मनीत जाऊन मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जी टूलकिट मिळणार आहे ती कशी मिळवायची आहे आता हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. तुम्हाला निक्षा.comच्या वेबसाईटवरती यायचं किंवा जो क्यूआर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसला असेल त्याला स्कॅन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती याल. इथे बंडल्स ऑप्शन दिसेल. बंडल्स ऑप्शनला क्लिक करा. बंडल्स ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बिझनेस अँड मॅनेजमेंट ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला बघा ऑप्शन दिसेल मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट. मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंटला क्लिक करा. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बाय नाऊचं ऑप्शन दिसत असेल. बाय नाऊच्या ऑप्शनला देखील क्लिक करा. बाय नाऊच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, ज्यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि फोन नंबर ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी फिल केली मी, त्यामुळे माझी ऑलरेडी तिथे येते. तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन सगळी व्यवस्थित फिल करायला लागेल. तुमचा ईमेल ॲड्रेस व्यवस्थित फिल करा, बिकॉज तिथे तुम्हाला तुमच्या जे टूलकिट असणार आहे त्याचा ऍक्सेस मिळेल. त्यानंतर इथे कंटिन्यू क्लिक करा. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे मेन्शन करायचा आहे. ऍड्रेस मेन्शन केल्यानंतर तुम्हाला पुढे ऍक्सेप्ट करायचं आहे, ऍग्री करायचं आहे आणि प्लेस ऑर्डर अँड पेज ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्लेस ऑर्डर अँड पेज ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक क्यूआर कोड जनरेट होईल. हा क्यूआर कोड जनरेट झाला की तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही त्यावरती पेमेंट कंप्लीट करू शकता आणि तुमची टूलकिट मिळवू शकता. तसेच तुम्हाला या क्यूआर कोड सोबतच तुम्हाला युपीआय सोबतच कार्ड्स, नेट बँकिंग आणि ईएमआय चे देखील ऑप्शन्स आहेत. ते ऑप्शन्स यूज करून देखील तुम्ही तुमचं जे टूलकिट मिळवण्याचं ऑप्शन आहे ते कंप्लीट करू शकता. तुम्ही टूलकिट तुमची मिळवू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही तुमची टूलकिट जी आहे ती बाय करू शकता. सो ही टूलकिट तुम्ही बाय केल्यानंतर आता तुमच्याकडे या टूलकिटचा ऍक्सेस असेल. ह्या टूलकिटचा ऍक्सेस मिळाल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी मिळणार आहेत. त्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली येते तुमची जर्मन लँग्वेज. जर्मन लँग्वेज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. जर्मन लँग्वेजमध्ये तुम्हाला जी बेसिक लेवल, तुम्हाला जर्मनीत जर मूव्ह करायचे तुम्हाला बेसिक लेवलची जर्मन लँग्वेज मिनिमम रिक्वायर्ड असते. ती बेसिक लेवलची जर्मन लँग्वेजचा कोर्स तुम्हाला इथे मिळणार आहे. त्या कोर्स थ्रू तुम्ही तुमची जर्मन शिकू शकता. त्यानंतर इथे असणार आहे तुमचं युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी जे तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठीची एक्सेल शीट. या एक्सेल शीटमध्ये काय असेल आणि ती तुम्हाला कशी यूज करायची आहे आता हे मी तुम्हाला दाखवतो. या एक्सेल शीटमध्ये असेल तुमचं युनिव्हर्सिटी नेम, त्यानंतर युनिव्हर्सिटीचं लोकेशन, कोर्स, त्यानंतर नंबर ऑफ सेमिस्टर, इनटेक, ऍप्लिकेशन डेट, ऍप्लिकेशन डेडलाईन, फीस आणि सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन. सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन नंतर पुढे असणार आहे आयएलटी स्कोर काय लागणार आहे तुम्हाला, टॉफिल स्कोर काय लागेल, जर्मन लँग्वेजचा स्कोर काय लागेल, ग्रेचा स्कोर काय लागेल, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स काय रिक्वायर्ड आहे, ऍप्लिकेशन वाया वेबसाईट लिंक दिलेली आहे तिथे. त्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड बघा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्हाला युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेण्यापूर्वीच माहित असेल तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स मिनिमम प्रिपेअर करून ठेवायचे आहे. मिनिमम बेसिक डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठले लागणार आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. सो तुमची ऍडमिशन प्रोसेस त्याने सोपी होईल. तुमच्याकडे ऑलरेडी सगळे डॉक्युमेंट्स असतील. त्यानंतर बॅचलर्स ऍक्सेप्टेड फॉर दिस कोर्स, जर्मन जीपीए रिक्वायर्ड, त्यानंतर एपीएस रिक्वायर्ड विथ ऍप्लिकेशन, हे देखील तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. बट आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की इथे तर बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीचा नेम आहे, मी कुठल्या युनिव्हर्सिटीत फिट बसतो, मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्ट होऊ शकतो, त्या युनिव्हर्सिटीसाठी मी कसा सर्च करायचा आहे, त्या युनिव्हर्सिटीज मी कशा बघायच्या आहेत, मी प्रत्येक युनिव्हर्सिटीचं नाव रीड करत बसायचं का त्यासाठी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमचं त्याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीज कशा सिलेक्ट करायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो. बेसिकली इथे जे बघा इथे वरती जे ऑप्शन दिलं आहे इथे तुम्हाला सगळीकडे तुम्हाला आहेत फिल्टर्सचं ऑप्शन. या फिल्टर्सचं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचं ऍडमिशन प्रोसेस इझी करू शकता. तुम्ही तुमचं ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करू शकता. आता बघा फॉर एक्झाम्पल इथे नंबर ऑफ सेमिस्टर दिले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 3च सेमिस्टर असलेल्या युनिव्हर्सिटीजला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर मग आता इथे काय करायचं, या 3 डॉट्सला क्लिक करा, त्यानंतर क्लिअरला क्लिक करा, त्यानंतर 3चं ऑप्शन आहे, 3च्या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा. आता तुमच्यासमोर केवळ त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये 3 सेमिस्टरचा फॉर्मॅट आहे, 3 सेमिस्टरचं तुमचं मास्टर्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंटचा कोर्स असणार आहे. अशा युनिव्हर्सिटीचं इथे नाव असणार आहे, अशा युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट झालेल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त देखील सगळ्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला
इथे दिलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे ऑप्शन आहे. तुमचं जे ऍप्लिकेशन आहे त्यासाठी तुम्हाला जे फिल्टर्स अप्लाय करायचे आहेत ते फिल्टर्स तुम्ही अप्लाय करून तुमचं बघू शकता की तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये फिट बसताय. फॉर एक्झाम्पल गेटचा स्कोर आहे तुमचा. गेटच्या स्कोरचा तिथे मी असा विचार करतो की तुम्हाला जो स्कोर आहे तो असणार आहे फॉर एक्झाम्पल 145 रिझनिंग वगैरे टेस्ट रिझनिंग अँड ह्याच्यासाठी. तर तो मी इथे सिलेक्ट करतो. काय स्कोर असणार आहे तुमचा बघा इथे ऑप्शन दिलेला आहे. इथे ग्रे स्कोर Q160 V145 इज इक्वल्स टू A 4.5 और गेट इथे ऑप्शन दिला आहे बघा. या ऑप्शनला आपण इथे ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे. या ऑप्शनला मी डिसिलेक्ट करतोय. तुमचं जे ऑप्शन असणार आहे तुम्हाला इथे या ऑप्शनला मी 145च्या पॉईंट्सला सिलेक्ट केलेला आहे आणि 160 पॉईंट्सला रिझनिंग मध्ये सिलेक्ट केलेला आहे. सो आता बघा इथे मी याला ओके क्लिक केलंय. ओके क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर केवळ त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये हा स्कोर किंवा तुमचा हा जो स्कोर असणार आहे हा स्कोर तुमचा तुम्ही या स्कोरवरती ऍडमिशन मिळू शकता. हा स्कोर तुमचा ऍक्सेप्टेड असेल. अशा प्रकारे तुम्ही फिल्टर्स अप्लाय करू शकता आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती सिंपल करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचे जे काही फिल्टर्स असतील ते तुम्ही अप्लाय करू शकता. वर्क एक्सपिरियन्स मध्ये रिक्वायर्ड, नॉट रिक्वायर्ड, किती महिन्याचा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. सो अशा प्रकारे सगळे फिल्टर्स यूज करून तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करू शकता या टूलकिटच्या थ्रू. या व्यतिरिक्त आता तुमचं जर झालं युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग व्यतिरिक्त तुम्हाला काय गोष्टी मिळणार आहेत तर त्यामध्ये असणार आहेत काही डॉक्युमेंट्स. तुम्हाला तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला कसं कम्प्लीट करायचं आहे ते देखील इथे दिलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये काय कॉन्टेंट असला पाहिजे हे तुम्हाला इथे मिळणार आहे. तुमच्या मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंटसाठी इथे तुम्हाला बघायचं आहे की कसं स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्ही कम्प्लीट कराल. इथे डमी आहे हे, परंतु तुम्हाला जे टूलकिट मिळेल त्यामध्ये तुम्हाला कळेल ते बघून तुम्ही तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज कम्प्लीट करू शकता. यानंतर लेटर ऑफ रिकमेंडेशन, LOR, तुमचं LOR कशा प्रकारे असायला पाहिजे, LOR मध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला कशा प्रकारे मेन्शन करायचं आहे, त्याचा फॉर्मॅट काय असला पाहिजे हे देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो तुमच्या कोर्ससाठी तुम्ही अशा प्रकारे तुमचा LOR क्रिएट करू शकता. हे देखील तुम्हाला तुमच्या टूलकिटमध्ये मिळणार आहे. त्यानंतर जर्मन व्हिसा कव्हर लेटर, हे देखील एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. जर्मन व्हिसा कव्हर लेटरमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी मेन्शन करायला लागतात, तुमचा सब्जेक्ट काय असायला पाहिजे, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही काय कॉन्टेंट मेन्शन कराल, या कॉन्टेंट नंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी कुठल्या डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो अशा प्रकारे तुमचा जो जर्मन व्हिसा कव्हर लेटर आहे तो देखील तुम्हाला इथे तुमच्या टूलकिटमध्ये मिळणार आहे. जो बघून तुम्ही तुमचं जो कव्हर लेटर आहे तो कम्प्लीट करू शकता, तो तुमचा फुलफिल करू शकता. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट युरोपास सीव्ही, तुमचा करिक्युलम व्हिटे, जो करिक्युलम व्हिटे असणार आहे स्टुडंट सीव्ही रिक्वायर्ड असतो जर्मनीमध्ये. बेसिकली आपल्याकडे जो तुमचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर आपण एक सीव्ही क्रिएट करतो आणि तो जॉबसाठी त्या सीव्ही थ्रू अप्लाय करतो. परंतु जर्मनीमध्ये तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्हाला तेव्हाच तुमचा स्टुडंट सीव्ही क्रिएट करायला लागतो आणि या स्टुडंट सीव्ही मध्ये तुमची जी एज्युकेशनल लाईफ असते त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. सो हा स्टुडंट सीव्ही तुम्हाला कसा क्रिएट करायचा आहे, इथे काही फिक्स टेम्पलेट असतात. तुम्हाला कुठल्याही टेम्पलेट्स यूज नाही करता, काही फिक्स टेम्पलेट्स आहेत त्याच कशा यूज करायच्या आहेत हे देखील तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो या टूलकिटमध्ये तुम्हाला इथे दिलेलं असणार आहे कशा प्रकारे तुम्ही तुमचा जो स्टुडंट सीव्ही आहे तो कम्प्लीट करू शकता. अशा प्रकारे या टूलकिटमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी मिळणार आहेत. तसंच सपोर्ट, तुम्हाला ऍडमिशनसाठी जो सपोर्ट मिळणार आहे तो या टूलकिटमध्ये तुम्हाला मिळेलच. अशा प्रकारे तुम्हाला तुमची ही जी टूलकिट आहे ती टूलकिट मिळवायची आहे आणि या टूलकिट सोबतच तुम्हाला मिळतील तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुमचे जे सर्व प्रश्न असतील जर्मनीतील शिक्षणासंदर्भात ते सॉल्व्ह होतील. तसेच तुम्हाला ऍडमिशनसाठी जी प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस तुमची इझी होईल. तर मग अशा प्रकारे ही टूलकिट मिळवा आणि तुमची प्रोसेस इझी करा. तसेच अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.